श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर स्वामी भक्त असतील तर नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर आजचा अनुभव हा खूप तुमच्या अंगावर काटे येण्यासारखा अनुभव आहे. कदाचित सगळ्यांच्या बाबतीत हे होत असेल की कधी कोणाचं म्हणजे लग्न जमण्यामध्ये अडथळे येत आहेत, मनासारखा जोडीदार मिळत नाही, जर मिळाला तर संसार टिकत नाही. अशा या असंख्य गोष्टींवर ह्या ताईंच्या बाबतीतही हाच प्रॉब्लेम होता आणि त्यांनी कोणती सेवा केली आणि त्यांना अनुभव आला ते या त्यांच्याच अनुभवातून तुम्ही ऐका आणि शेवटपर्यंत बघा. तर ताई म्हणतात, मी प्रॉपर पुण्याची. तर माझ्या आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी होऊन गेल्या की ज्यामध्ये मला यश आलेलं नाही आहे. खूप प्रयत्न करायचे, मी खूप मेहनत घ्यायचे. म्हणजे एकतर नोकरीचा झाला, नोकरीमध्ये पण खूप अभ्यास करूनही मला कधीच यश मिळालं नाही. मग मी निराश होऊन गव्हर्नमेंटची तयारी करत होते, त्यात मला यश आलं नाही. म्हणून मी प्रायव्हेटमध्ये जाण्याचं ठरवलं. तर प्रायव्हेटमध्येही मला कुठे जॉब मिळायचा नाही. खूप प्रयत्न करायचे, खूप इंटरव्ह्यू द्यायचे, पण माझं सिलेक्शन होत नव्हतं. मग एक असं काय करावं काहीच कळत नव्हतं. मग ताईंनी स्वामींच्या सेवेचा मार्ग त्यांना समजला. मग त्या स्वामी सेवेत आल्या. स्वामी सेवेत आल्याच्या नंतर त्यांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. तर त्या ताई सांगतात, स्वामी सेवेत आल्याच्या नंतरही स्वामींची सेवा कुठून सुरुवात करावी आणि काय असते सेवा काहीच माहिती नव्हतं. तर स्वामींची सेवा म्हणजे काय असतं, तर त्या म्हणल्या की स्वामींची सेवा म्हणलं तर मला फक्त नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृत मी सुरुवातीला वाचायला सुरुवात केली. कारण स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे असतात हेही मला माहिती नव्हतं. मी फक्त आणलं आणि वाचायला सुरुवात केली. जेवढे मला एका दिवसामध्ये अध्याय वाचता येतील तेवढे मी वाचले. पण नंतर समजलं की 1 ते 21 अध्याय वाचल्याच्या नंतर तुमचं एक पारायण होतं. मग मी पारायणाला सुरुवात केली. अगदी पारायणही झाले माझे. मी 21 पारायणांचा संकल्प केला. तो 21 पारायणही झाले, पण माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही. तरी पण मी धीर सोडला नाही, विश्वास डगमगू दिला नाही स्वामींवरचा. काही झालं तरी आज नाही उद्या मला अनुभव मिळेल म्हणून त्यांनी स्वामी सेवा सुरूच ठेवली. 21 स्वामी चरित्र सारामृत झाले. त्याच्यानंतर त्यांनी 11 माळी जप सुरू केला. कारण आपल्याला माहिती आहे बेसिक जी आपली स्वामींची सेवा आहे ती 3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय आणि 11 माळी जप. मग ताईंनी 11 माळी जप करायला सुरुवात केली. असंच त्यांनी संकल्प केला की मी 21 दिवस रोज 11 माळी जप करणार आहे. 21 दिवसाचा संकल्प करून त्यांनी 11 माळी जप करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्यांनी रोज 11 माळी 21 दिवस असा संकल्प करून सुरुवात केली. आणि त्यांच्या जेव्हा 21वा दिवस आला त्या दिवशी त्यांना इतकं म्हणजे जी कंपनी त्यांनी विचार पण केला नव्हता की त्यांना एवढी मोठी कंपनी मिळू शकेल. अर्थातच त्यांच्या शिक्षणामध्ये आणि मधले जे काही वर्ष होते त्यात खूप गॅप पडलेला होता आणि गॅप पडल्यावर जॉब करणं खूप अवघड होऊन जातं. कारण शून्यापासून आपल्याला सुरुवात करायची असते. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कॉम्पिटिशन खूप काही वाढलेलं आहे आपल्या नॉलेजला आणि बाहेरच्या नॉलेजला. म्हणजे जे काही आपल्यासोबतचे लोक आहेत ते खूप पुढे निघून गेलेली होती ताईंच्या सोबतची. त्यामुळे ताईंना वाटायचं की माझं काम होईल की नाही. पण 11 माळी जप स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने 21व्या दिवशी ताईंना खूप मोठ्या कंपनीतून कॉल आला आणि त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवल्याच्या नंतर ताईंचा इंटरव्ह्यू झाला आणि 2 दिवसामध्ये त्यांनी कॉल करून त्यांचं सिलेक्शन झालं आहे
असं सांगितलं. त्या ताईंना खूप आनंद झाला. ताईंना वाटलं की एक बाजू जरी आपली गेलेली असले, म्हणजेच त्यांनी गव्हर्नमेंटची तयारी जवळजवळ 5 ते 6 वर्ष केलेली होती, पण ताईंचं काही काम झालं नव्हतं. तर मग ताईंनी सांगितलं की माझं जरी गव्हर्नमेंटमध्ये काम झालं नाही तरीसुद्धा स्वामींनी प्रायव्हेटमध्ये खूप मोठ्या आणि नामांकित कंपनीमध्ये फ्रेशर म्हणून मला काम दिलं. कारण आजच्या जगामध्ये अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्सवाल्यांना सुद्धा मोठी कंपनी मिळत नाही. त्या कम्पेअरमध्ये मला फ्रेशरसाठी खूप मोठी कंपनी मिळाली आणि माझं फ्युचर सेट केलं. असं स्वामींना त्यांनी मनोमन प्रार्थना केली आणि त्यातच त्या समाधानी राहिल्या. त्याच्यानंतर काही दिवस झाले, वय वाढत चाललेलं होतं आणि ताईंचा लग्नाचेही स्थळं बघायला सुरुवात केली. अर्थातच वय झालेलं होतं, पण आपल्याकडे काहीच करिअर नाही या हिशोबाने त्या थांबल्या होत्या. पण जॉब लागला त्याच्यानंतर ताईंचं म्हणजे स्थळं बघायला सुरुवात केली. स्थळाच्या बाबतीतही स्वामींनी खूप परीक्षा घेतली. एक तर टप्पा पार झाला होता, तो म्हणजे करिअरचा, पण दुसरा टप्पा होता तो म्हणजे लग्नाचा. तर लग्नाच्या बाबतीतही ताईंची कसोटी सुरू झाली, परीक्षा सुरू झाली. तर ताईंनी परत स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, आजपर्यंत माझी खूप परीक्षा बघितली तुम्ही, आता ह्या लग्नाच्या बाबतीमध्ये तरी माझी परीक्षा बघू नका. कारण जॉब आज नाही उद्या मला मिळेल, पण जो काही तुम्ही आयुष्याचा जोडीदार देणार आहात तो मला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा असू द्या, शेवटपर्यंत साथ देणारा असू द्या. कारण जोडीदार चांगला असेल तर पैसा आज नाही उद्या कमवता येतो. असं त्या ताईंनी स्वामींसमोर प्रार्थना केली. आणि म्हणजे त्या रोज स्वामींची आपली जे काही सेवा आहे त्या करतच होत्या. पण त्यांच्या शेजारी एक स्वामींचं दिंडोरी प्रणीतचं केंद्र होतं. त्या केंद्रात त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला की मला विवाहासाठी सेवा घ्यायची आहे, की योग्य जोडीदार मिळावा, मला शेवटपर्यंत साथ देणारा असावा, असा त्यांनी प्रश्न मांडला. आणि विवाहासाठी त्यांनी सेवा घेतली. तर सेवा घेतल्याच्या नंतर आपल्या दिंडोरी प्रणीतच्या केंद्रात जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. दिंडोरी प्रणीत म्हणजे दिंडोरी दरबार आहे, तिथे जाऊन जर तुम्ही गुरुमाऊलींकडून सेवा घेतली तर निश्चितच तुमची 100% इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच. तर त्या ताईंनी ठरवलं की मी काही झालं तरी दिंडोरीला जाणार, तिथून सेवा घेणार आणि सेवेला सुरुवात करणार. मग त्या ताई दिंडोरीला गेल्या. तिथून रात्रीची जी काही सेवा असते, रात्रीची सेवा राहते, जे नाईटला म्हणजे रात्रीच्या मुक्कामाला जातात त्यांना माहिती आहे रात्रीची सेवा तिथे रात्रभर चालू असते. तर त्या ताईंनी तिथे जेवढी रात्री सेवा करता येईल तेवढी केली. दुसऱ्या दिवशी प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होता, तिथे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, सेवा मिळाली. आणि ताईंनी ती सेवा घेऊन आपल्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन त्या घरी आल्या. आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी लगेच सेवेला सुरुवात केली. त्यांना सेवा अशी होती की 36 नवनाथ पारायण दिलेले होते. त्यातले त्यात उसाचा तोडगा राहतो, तो उसाचा तोडगा दिलेला होता. 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ दिलेले होते. त्याच्यानंतर भैरवचंडीचा याग म्हणतो आपण, ते दिलेलं होतं. अशा बऱ्याचशा सेवा होत्या. गुरुपादुका पूजन करायचं होतं त्र्यंबकेश्वरला जाऊन. अशा बऱ्याचशा सेवा दिलेल्या होत्या. त्या ताईंनी जसं त्या ताईंना जमतील तसं त्या ताईंनी सेवेला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यांचे जे काही 36 पारायण होते ते पूर्णत्वास येत होते. म्हणजे त्यांचे 9 पारायण झाले. 9व्या पारायणाला त्यांना पाहुणे बघायला आले. पाहुणे बघितल्याच्या अशा त्यांना स्थळं यायची, पण स्थळे अशी यायची की त्यांना जर आवडलं, समोरच्या व्यक्तीला जर आम्ही आवडलो तर आम्हाला ते स्थळ आवडत नव्हतं, आणि त्या स्थळाला आम्ही आवडलो तर आम्हाला आवडलं तर त्यांना आम्ही आवडत नव्हतो. म्हणजे असं बऱ्याचदा झालं. पण माझे 9 पारायण झाले. 9व्या पारायणाला बघितलं तर 9व्या पारायणा दिवशी जे स्थळ आलेलं होतं ते आम्हाला खूप आवडलं. अर्थातच ते पण स्वामी भक्त होते. लोक म्हणजे घरचे सगळे बॅकग्राऊंड वगैरे सगळं चांगलं होतं, मुलगाही चांगला होता. मग ते आम्हाला स्थळ आवडलं, पण त्यांचा नकार आला. मग त्या ताईंनी
ताईंची सेवा तर चालूच होती. त्या ताईंनी सगळं स्वामींवरती सोडून दिलं होतं की स्वामी, जो योग्य मुलगा असेल तो मला मिळू द्या, कारण माझी पसंती कधी कधी चुकू शकते, पण तुमचा निर्णय कधीच चुकू शकत नाही, असं त्या ताईने स्वामींना सांगितलं. मग काय झालं, त्याच्यानंतर 10 पारायणं झाली, 20 पारायणं झाली, 36व्या पारायणाचा दिवस आला. 36 पारायणं झाली. तेवढ्या काळामध्ये ते एकच स्थळ त्यांना बघून गेलेलं होतं, जे 9वं पारायण झालं होतं तेव्हाचं. तर असे 36 पारायणं झाली. 36 पारायणं झाल्याच्या नंतर परत ताईंचं म्हणजे कुठलेच स्थळं पण येत नव्हती, आणि आली तर ते आवडत पण नव्हती, पण ते स्थळ आवडलेलं होतं. म्हणून सगळ्यांना असं वाटायचं की ते स्थळाने होकार द्यायला पाहिजे होता, ते स्थळ झालं असतं तर बरं झालं असतं, कारण चांगली जागा होती, असं प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत असतं. एखादं स्थळ जर आलं तर ते व्हायला पाहिजे होतं म्हणून. तर त्या ताई सांगतात की 36 पारायणं झाले तरी पण माझं कुठेच झालं नाही. पण 37वा दिवस आला, 36 पारायणं पूर्ण झाले, 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले, म्हणजे अशा ज्या काही सेवा दिलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. आणि त्याच्यानंतर मला एक परत स्थळ आलं. ते अगदी गव्हर्नमेंटचं होतं. ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कामाला होते. मुलगा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कामाला होता. घरचं बॅकग्राऊंडही चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. आणि त्यांना ते स्थळ मला बघायला आलं, आणि ते स्थळ बघितल्याच्या नंतर मुलगाही आवडला, मुलालाही मुलगी पसंत झाली, आणि मुलीच्या म्हणजेच माझ्या आईवडिलांना पण ते स्थळ, त्याच्या घरचे सगळे पसंत झाले. असं सगळं एकमेकांना पसंती झाली. मग त्याच्यानंतर ताईंचं लग्न जमलं. ताईंचं साखरपुडा ठरला, आणि 15 दिवसातच त्यांचं लग्न झालं. तर बघा, खरंच म्हणजे ह्या ताईंची जर तुम्ही ताईंचा अनुभव जर ऐकला तर बघा ताईंचा संयम किती होता. पहिले त्यांचा नोकरीच्या बाबतीमध्ये खडतर प्रवास होता, त्याच्यानंतर लग्नाच्या बाबतीतही एवढी सगळी सेवा करून 36 पारायणं म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 महिना हे पारायण चालतं. कारण मासिक धर्मामध्ये आपले 5 ते 6 दिवस आपण स्किप करत असतो, ते दिवस पकडून जवळजवळ 1-1.5 महिना ही सेवा चालते. दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ त्यांनी 14 दिवस केले. असं करता करता त्यांचे म्हणजे जवळजवळ त्यांनी 2 ते 2.5 महिने ही सेवा केली. कंटिन्यू त्या सेवा केली, मनापासून केली, श्रद्धेने केली. आणि त्यांना ह्या सेवा करत असताना काही स्थळ आली गेली, पसंत झाली, मन दुःखी झालं, नाराजही झालं, पण त्यांनी सेवेमध्ये खंडन पडू दिला नाही. आणि सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर असं काही स्वामींनी त्यांना दिलं की जे त्या ताईंनी विचार पण केला नव्हता की मला गव्हर्नमेंटमध्ये स्थळ येईल म्हणून. पण त्यांना गव्हर्नमेंटचं स्थळ आलं, आणि ताईंचं लग्न 15 दिवसातच झालं. आणि ताई सांगतात की माझं नशीब एवढं चांगलं की मला माझं जे काही सासरचे लोक आहेत ते पण स्वामी भक्त आहेत, आणि स्वामींची सेवा करतात. म्हणजे बघा, आपण जेव्हा स्वामींवरती सगळ्या गोष्टी सोडून देतो की स्वामी, माझ्या जीवनाची, माझ्या आयुष्याची जी काही नौका आहे ती तुमच्या हाती घ्या, आणि तुमचा वरद हस्त कायमचा माझ्या डोक्यावरती राहू द्या, असं जेव्हा आपण स्वामींवरती निशंक सोपवतो ना, तेव्हा स्वामी आपल्या सगळ्या आयुष्याचे निर्णय आपले स्वामी महाराज घेत असतात. आणि आपल्यासाठी जे योग्य आहे, आपल्यासाठी जे बरोबर आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात. कारण कसं आहे, जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपले निर्णय कधी कधी चुकू पण शकतात, पण जेव्हा स्वामींनी सांगितलेला जो निर्णय असतो तो कधीच चुकत नाही. नवनाथ ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना की कसल्याही असंख्य गोष्टी असू द्या, तुमचे कसलेही अशक्य प्रश्न असू द्या, ते नवनाथ पारायणाने सुटतात म्हणजे सुटतात. कारण तुम्ही 36 पारायणं करत आहात. 36 पारायणं म्हणजे जोक नाही आहे, कारण एक पारायण केलं तरी माणसाला असंख्य असे अनुभव येतात. 36 पारायणामध्ये जे काही आपले प्रारब्धाचे भोग असतील, जे काही पाप असतील, जे काही आपल्या हातून वाईट कर्म झालेली असतील, त्या पापातून मुक्ती तर होत नाही,
पण त्या पापाची जी काही तीव्रता असते, जे काही भोगाची तीव्रता असते ते खूप प्रमाणात कमी होते आणि आपल्यावर स्वामींची कृपा होते, नवनाथ महाराजांची कृपा होते आणि आपली इच्छा पूर्ण होते. तर खरंच नवनाथ पारायण जो करतो ना, त्याचे आता लग्न जमत नाही आहे तर लग्न जमत नाही आहे त्यासाठी तुम्ही जर 36 पारायणं केली, 36 पारायणं जर केली तुम्ही नवनाथाचे, तर खरंच तुमची 36 पारायणं व्हायच्या आत लग्न जमलेलं असेल. कारण कसं आहे, तुम्ही संयम ठेवत नाही पूर्ण सेवा होईपर्यंत. प्रत्येक वेळेस मनामध्ये शंका आणता की माझी इच्छा पूर्ण होत नाही, स्वामी मला कधीच अनुभव देत नाहीत. पण स्वामींनी आपले पण प्रारब्धाचे भोग एवढे तीव्र असतात की आपल्या हातून पण खूप काही वाईट कर्म झालेली असतात, खूप काही पापं झालेली असतात आणि त्याच भोगामुळे आपल्याला आपली इच्छा पूर्ण व्हायला, अनुभव यायला वेळ लागतो. आपल्याला माहिती नसतं की आपल्या मागच्या जन्मी आपल्या हातून काय काय घडलेलं आहे. फक्त ह्या जन्माचं आपण म्हणतो की मी तर कधी कोणाचं काहीच वाईट केलेलं नाही आहे, मग माझ्यासोबत का असं होतंय, का वाईट होतंय, स्वामी माझीच का परीक्षा बघतात. पण मी तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ना, तुम्ही स्वामी भक्त आहात ना, तर तुम्हाला मी एकच सांगेल की स्वामी नेहमी चांगल्याच माणसांची परीक्षा बघतात. कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते, सहन करण्याची क्षमता असते. कारण कसं आहे, स्वामींना आपण एकच म्हणायचं की स्वामी तुम्ही कितीही परीक्षा बघा, फक्त माझी साथ कधीच सोडू नका. कारण स्वामींची जर आपल्याला, वाईट लोकांना स्वामी भरभरून देतात पण साथ कधीच देत नाहीत. पण चांगल्या लोकांना स्वामी थोडंच देतात पण त्यांची साथ कधीच सोडत नाहीत. त्यामुळे स्वामींवर तुम्ही कधीच शंका घेऊ नका. स्वामींची सेवा करा आणि स्वामींना म्हणजे निस्वार्थी सेवा केलेली आवडते, निस्वार्थी भक्ती केलेली आवडते. तुम्ही फक्त आपण एकच जर तुम्ही गाराणं आपल्या आईवडिलांना सांगितलं की म्हणजे तुम्ही नेहमी एकच हट्ट धरला की नाही मला हेच पाहिजे, नाही मला हेच पाहिजे, तर आईबाबा पण आपल्यावर ओरडतातच. अगदी तसंच आहे. तुम्ही जर स्वामींना नेहमी म्हणले की नाही स्वामी मला तेच द्या, मला हेच द्या, मला तेच द्या, सतत तुम्ही जर गाराणे करत बसाल स्वामींसमोर, तर स्वामी पण म्हणतील ना तुम्हाला की बाबा काय जे योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावर तुला समजेलच ना, असं स्वामी नेहमी सांगतात. फक्त तुम्ही संयम ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वामींची सेवा करा आणि जे कोणी स्वामी सेवेत नसतील त्यांना पण स्वामींचा मार्ग दाखवा. कदाचित त्यांचं जे दुःख आहे ते तुमच्या सांगण्याने सुद्धा कमी होऊ शकतं. स्वामींचा मार्ग दाखवल्याने त्यांचं दुःख दूर होऊ शकतं आणि त्यांची जी काही दुआ आहे, आशीर्वाद आहे, ते तुम्हाला तुमचं चांगलं करून जात असतं. तुम्ही जेव्हा एखाद्याचे प्रश्न सोडवता तेव्हा स्वामी तुमचे प्रश्न सोडवत असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवेकरी घडवत राहा. तर बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.